देतो, जंतुनाशक करतो. 3 महिन्याला जंतुनाशक 100% करायची लागते. शेळ्या शिनला का फक्त सगळ्या शिनलाच करायचं. करायचं प्रत्येकी 3 महिन्याला करायचं. 3 महिन्याला करतो. जंतुनाशक केल्यावर कसं असते, म्हणजे बाहेरचे जे निर्जीव त्यांच्या पोटात गेलेले असते, हे त्यामुळे पोट साफ राहते. पहिला मुद्दा म्हणजे कसा आहे, हिरवा चारा जास्तीत जास्त टाकायचं नाही. वाळल्यावरनं भार जास्त द्यायचा शेळ्यांसाठी. हिरवा वाळला वार म्हणजे वैरणमुळे कसं वजन वाढ फास्ट होते. पिल्ल्याशींची वजन फास्टच वाढते. त्यामुळे तुरीचा बुसकट हा रेग्युलर वापरायला पाहिजे शेळ्यांसाठी. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण सलगर तुमच्या सर्वांचं नाळ मातेशी युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतोय. आज मी सौंदन्य तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इथं आलोय. खाली जा. इथं आल्यानंतर बघितलं शेळीपालन इतकं नियोजन पद्धतीने शेळीपालन केलेलं आहे. आपण त्यांना विचारत आता तुमची ओळख आमच्याकडे प्रेक्षकांना करून द्या. सगळी काय सांगू द्या, तुमची ओळख, नाव वगैरे सांगू द्या ना. शनाकत सुभेदार मुजावर, राहणार सौंदन्य, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. आता तुम्ही हा व्यवसाय कधीपासून सुरुवात केली शेळीपालनला? माझं वय 13 वर्षाचं होतं ना, तेव्हापासून करतो. सुरुवातीला तुमच्याकडे कुठल्या शाळा होत्या, त्याचं नियोजन कसं चालू सुरुवातीपासून? माझं बेटल आणि तोतापुरीचे होते. मला त्यात काय म्हणजे दिसत नाही, असं म्हणजे आपले लोकलचे जे गिऱ्हाईक असतात ना, ते घ्यायला दसत नाहीत त्याला. म्हणजे अशी कापायला हे माल ती घ्यायला नानू करते, कमी रेट मध्ये मागतात. जसं देशीला मागणी ज्यादा आहे तशी त्याला मागणी नाही बिटलला. बिटलला मग ती बंद केलं. त्यात लॉस झालता मला, पण ती बंदच करून टाकलं काय. परत मग देशी मध्ये घुसलो. पण ते नादच आहे, मला एक छंद आहे. शेळीपालन हा करायचा आहे पहिल्यापासून. लॉस झाला तर बी करायचा नादच आहे. सुरुवातीला तुमच्याकडे किती शेळ्या होत्या? ज्या टायमाला तुम्ही व्यवसाय सुरू केला शेळीपालनचा, सुरुवातीला किती शेळ्या होत्या? 3 शेळ्यापासून केलं. 3 शेळ्यापासून. आज किती शेळ्या आहेत? आज 70 पर्यंत गेले. 3 शेळ्यावरून दादांनी 70 शेळ्यापर्यंत नेलं. ह्याच्यामध्ये सातत्य आपल्याला पाहिजे. सातत्य किती महत्वाचं आहे शेळीपालनामध्ये? शेळीपालन मध्ये कसं आहे, त्याचं लक्ष देणं लय गरजेचं आहे. लक्ष देणं म्हणजे शेळीला काय कमी पडतंय काय नाही, हे लेबर घेऊन आपण चौकशी करायला. लेबरला सांगायचं बाबा काय अडचण यायला लागली शेळीला, कुठं काय. रानात बी फिरायला गेले तरी फोन करून विचारायचं की बाबा काय प्रॉब्लेम यायला लागलाय का. यायच्या पुढं एक 2-3 दिवसानंतर 2-3 दिवस राहिले का मी शेडवर ठेवून घेतो शेळी. त्यानंतर काय प्रॉब्लेम अजून पण काय आले नाही. हे व्यवस्थित सगळं चालू आहे रुटीन मध्ये. तुम्ही बंदीचं शेळीपालन कधी चालू केलं, जे आता तुम्ही शेड जे उभा केलंय? काहीच्या अगोदर बंदिस्तच होतं पहिले. परत ही लेबर मिळाल्यामुळं परत सोडून दिली शेळी. म्हणजे आता काय 0 खर्च आहे. बंदिस्त असताना जरा मेंटेनन्स आहे. मेंटेनन्स म्हणजे कसं, ताप येणे, गोचिड होणे, म्हणजे मोकळीक नाही त्यांना. बाहेर गेले तर बी जरा पिल्ल्याची वाढफेड जरा फास्ट होती. म्हणजे जर शेळी एखादी शेतामध्ये गेले, बांधावर गेले, तर तिच्या हालचालीमुळे तिच्या आरोग्यावर पण चांगला परिणाम होतो. होतं. झाडपाला प्रत्येक नमुन्याचं खायला मिळते ना, त्यामुळे वाढ फास्ट होती. तुम्हाला हा अनुभव आला की तुम्ही स्वतः अनुभव घेतला की बाबा शेळी सोडल्यानंतर काय होते, किंवा आम्ही स्वतः अनुभव घेतलेला केल्यानंतर काय होते? आम्ही स्वतः अनुभव घेतलेला. स्वतः अनुभव मी स्वतः फिरलेला शेळी घेऊन. स्वतः एक कमीत कमी 7-8 वर्ष मी शेळी स्वतः फिरवले. परत धंदेच म्हणजे पाया वाढत गेला तसं परत गडी ठेवलं. गडी ठेवल्यामुळे आता काय रुटीन लागलं. आता ह्याचं तुम्ही मार्केट कसं करता? म्हणजे इतक्या तुमच्याकडे 70 शेळ्या येत्या, 70 शेळ्याचं वार्षिक उत्पन्न किती होते तुमचं? ते सांगायचं म्हणलं तर भयंकर आहे ते. असं जर 10 बोकडं धरले 7,000 नंतर 70,000 झाले. 70,000 रुपये तर असे 6 महिन्यात 3 महिन्याला फिक्स आहेत. मग वर्षाकाठी भयंकर होते. त्याचं काय म्हणजे कासाठी तुम्हाला प्रश्न विचारला का ना, अनेक तरुण आता शेळीपालन मध्ये उतरायला लागलेत, पण त्याला परिपूर्ण माहिती नसल्यामुळे ते म्हणजे करतात आणि लगेच तोट्यामध्ये पण येतात. त्यांचं कसं होत आहे की आपण जी इन्व्हेस्टमेंट करायला लागलेलो त्यातनं लगेच प्रॉफिट मिळावं अशा अपेक्षा ती करते. लोकांचं बघून करायचं नाही. मनात जी इच्छा आहे, मनगडात न्याट आहे, ती म्हणते मनगडात न्याट असल्यावर काय होऊ शकते. मग आई बापानं जी त्याला करून दिलेला आहे, कशासाठी दिलेला आहे, इन्व्हेस्टमेंट करून बाबा माझं लेकरू काय तर प्रगती करील, ह्याच्यातनं स्वार्थ काय तर काढेल. पण एवढंच आहे की ह्याच्यात दसणं गरजेचं आहे. प्रॉफिट कमायचं म्हणलं तर घाम तर गाळायला लागणार आहे. घाम ना गाळण्याचा प्रॉब्लेम आहे. गाठ्यात जाणं म्हणजे लक्ष न देणं, आजार काय आहे काय नाही, डॉक्टरला बोलवणे, डॉक्टर एखादं चांगलं बघून डॉक्टर आपल्या शेडला त्यांना आठवड्यात 1दा 2दा 3दा व्हिजिट करणं ही गरजेचं आहे.
हे अशी माहितीवान माणूस असलं तर ती 100% सक्सेसफुल होते. लसीकरण हा महत्वाचा मुद्दा आहे. लसीकरण सुद्धा करणं लय गरजेचं आहे. पण आजार काय आहे काय नाही, कुठल्या मॅटेरियल वातावरणामध्ये शेळी कशी आहे काय आहे हे बघणं लय गरजेचं आहे. पण तुम्ही नुसतं घरला आणचाल, चारा घालचाल, शेळी जशी सूट होत नसते, वजन बी वाढत नाही. त्याला कसं असं बघायचं बाबा काय लागतं याला काय नाही. झाडपाला खाती म्हणजे किती नमुने खाती, शिवरी खाती, जालंधर खाती, आपण बघताव का ती खाती का ती नाही. मग हे तर आल्यावर आपण समजा एखादी शेळी काय तर जास्त खाल्लं, ड्रंगाळ लागली, लेबर सांगणार बाबा शेळी ड्रंगाळ लागली, कशामुळे ड्रंगाळ लागली, काय व्हायला लागले हे आपण बघणं गरजेचं आहे. गड्याच काय लेबर सांगणं काम आहे आपल्याला येऊन बाबा असं असं व्हायला लागले, आपण लगेच ती फास्ट त्यावर उपचार करायचा ना. शेळी त्यातनं पहिला सगळ्यात मोठा घाटा म्हणलं तर शेळी एकदा ड्रंगाळाला लागली, नाही लक्ष दिलं तर शेळी 100% दगावते. त्यापेक्षा फास्ट त्यावर निदान करणं गरजेचं आहे. आज तुमच्या कधी असा अनुभव आला का तुमच्या दुर्लक्षमुळे कधी शेळी दगावली असं झालंय का तुमच्या? झालंय. तेच सांगा आमच्या प्रेक्षकांना. काय होतंय, व्यवसाय बघतात जे आता जे तरुण, पण त्याचा लॉस बघत नाहीत, फक्त प्रॉफिटकडे लक्ष त्यांचं असते. प्रॉफिटकडे लक्ष द्यायचं नाही. आपण शेळी पालन केले, आता शेळी बाजारात विकत आणली किंवा घरगुती आणली तर कमीत कमी 3 वर्ष त्यात प्रॉफिट बघायचं नाही. 3 वर्षानंतर तुम्ही प्रॉफिट बघू शकता. एका शेळीपासून जर 2 पिल्ले घेतले तर 10 शेळ्याचे पैसे पिल्ले किती झाले? 10 शेळ्याचे 10 शेळ्या जर आपण घेतले, 10 शेळ्याचे 2 पिल्ल्याने एका शेळीने 2 पिल्ले दिले तर 10 शेळ्या पिल्ले किती झाले? 20 झाले. 20 पिल्ल्याशींचं संगोपन करणं हा लय महत्वाचा आहे. आपला प्रॉफिट शेळीवर नाही, पिल्ल्याशींवर प्रॉफिट आहे. पिल्ली जगले तर आपला प्रॉफिट जगला, पिल्ली त्यातले 1-2 जगवली तर आपला प्रॉफिट जगवला. तर त्यापेक्षा जास्तीत जास्त पिल्ल्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. पिल्ल्याची काय अशी प्रमुख कुठला रोग त्याच्यामध्ये? रोग म्हणजे कसं आहे, आईचं दूध जर कमी जर पिल्ल्याला असतानाच पहिल्यापासून आईचं दूध जर कमी पडला तर ती मृत्युकीचं प्रमाण वाढतं पिल्ल्याला. मग त्या मृत्युकीचं प्रमाण कमी करण्यासाठी त्यांना शेळीला जंतनाशक, लसीकरण, बाबा दुधासाठी शेळीला कुठला आहार जास्त द्यायचा हे लक्षात घेऊन डॉक्टरकडून सल्ला घेऊन ते शेळीचं दूध वाढवायचा प्रयत्न करायला लागतं. मग ते दूध वाढलं तर पिल्लू नष्टपुष्ट होते. मग ह्याच्यात लक्ष दिलं तर 100% पिल्ले सक्सेस होते. आणखीन काय पिल्ल्या संगोपनासाठी तुम्ही अजून काय कुठल्या उपाययोजना करता? मी टॉनिक देतो त्यांना, टॉनिक देतो पिल्ल्याशीला, लिव्हर टॉनिक देतो, बोटांचे म्हणून ते देतो, जंतनाशक करतो. 3 महिन्याला जंतनाशक 100% करायची लागते. शेळ्याशीला का फक्त सगळ्या शिल्लक करायचं प्रत्येकी 3 महिन्याला करायचं? 3 महिन्याला करतो. जंतनाशक केल्यावर कसं असते, म्हणजे बाहेरचे जे निर्जीव त्यांच्या पोटात गेलेले असते हे त्यामुळे पोट साफ राहते. पहिला मुद्दा म्हणजे कसा आहे, हिरवा चारा जास्तीत जास्त टाकायचं नाही. वाळल्या वैरण भार जास्त द्यायचा शेळ्यांसाठी. हिरवा वाळला वार म्हणजे वैरणमुळे कसं वजन वाढ फास्ट होते. पिल्ल्याशींची वजन फास्टच वाढते. त्यामुळे तुरीचा बुसकट हा रेग्युलर वापरायला पाहिजे शेळ्यांसाठी. तुम्ही कुठून म्हणजे विकत शेतकऱ्याकडून घेता का घरून? नाही, कर्नाटक आणतो आपण. कर्नाटक. किती आणता म्हणजे? आता आपण किती 3.5 टन आणलो ना. 3.5 टन आणलो. बुसकटांना आपण जे आता वैरण आपली हिरवी जसे मका असेल त्यानं म्हणजे काय तुमच्या म्हणजे अनुभवातून काय म्हणजे दुष्परिणाम काय जाणवले का? दुष्परिणाम म्हणजे कसं आहे, हिरव्या वैरणीनं नुसतं पाणी असतं, शेळी पाणी पित नाही बंदिस्त केल्यावर. हिरवी वाळली वैरण टाकली तर शेळी बंदिस्त करा पाणी पिते, पण हिरव्या वैरण पाणी पित नाही, कमजोरपणा येते. मग त्यासाठी ती वाळली वैरण त्याला कमीत कमी द्यायलाच पाहिजे. मग याच्या व्यतिरिक्त आणखीन वरण काय खुराक वगैरे देता का त्यांना? खुराक तर आता सध्याला तर मी कमीत कमी 6 महिने झालं खुराक नाही, तुकडाच नाही. सध्या सगळं नो मेंटेनन्स वर. नो मेंटेनन्स चालू आहे. आता सध्या प्रॉफिट मध्ये सध्या. आणखीन ह्याच्यामध्ये आता तुम्ही हे चालू केलं, जर बंदिस्त पूर्ण जर शेळी पालन असेल तर त्यासाठी काय काय उपाययोजना करायला लागतील? महत्वाचं म्हणलं तर दशरथ घास, मेथी घास हे 2 जर वैरणीची लागवड जर केल्या तर 100% रिझल्ट आहे त्याचा. पण त्याच्यात कसं आहे, थंडीच्या मोसम मध्ये मेथी घास टिकत नाही, त्याच्या मावा पडतं. तुम्ही किती फवारणी करा काय बी करा पण मावा पडायची पडते. दशरथ घासचा असं आहे, वयाच्या बाहेर गेल्या काळी जास्त पडते, वैरण लय मिळत नाही. ज्या टायमाला ती 3-4 फुटावर वैरण जर असली दशरथ घास तर वैरण परवडते. अजून कुठलं म्हणजे दशरथ घास झाला, मेथी घास झाला, तर बंदिस्त शेळी पण 2 जर उपाय तुम्ही म्हणताय थंडीमध्ये तरी येत नाहीत, दुसरं काय याच्यासाठी वैरण आपण कधी वापरला? ही कडवळा आणतो असले 390 रुपयाची बॅग आणतो, हे कडवळा युज करतो आणि मकवान. आता मला एक सांगा, आता सध्या आपण ट्रेंडला जर बघितलं
बिटल शेळी म्हणजे थोडी लोकांची जास्त मागणी आहे. तुम्ही तर म्हणता मला बिटल शेळीमध्ये लॉस मध्ये आला, दोघांमध्ये डिफरन्स काय थोडा समजावून सांगा आम्हाला. डिफरन्स कसं, हौशी माणसं पाहिजे त्याला. हा. ती घेणार म्हणजे आपल्यासाठी गरीब माणूस घेऊ शकत नाही त्याला. बिटल शेळी बिटल शेळी कमीत कमी 30,000 पासून थोडं शेळीची किंमत सांगते बिटलची. हा. मग आता एखाद्या गरीबाला जर हाऊस आहे त्याला घ्यायचीच आहे तर ती कुठून एवढी इन्व्हेस्टमेंट करणार आहे. नाही. मग आपण एखाद्या शेतकऱ्यापासून घरनं घरगुती 15 ते 16, 17, 18,000 पण चांगली शेळी घेऊ शकते. त्याच्यापासून 1च्या 4 तर करू शकते. पण बिटल शेळीचं परत शेळी निस्ती आणली गाब, परत पुढच्या बाला मेल कुठून आणायचा, ते प्रश्न मोठा आहे त्यांना, शेतकऱ्याला. मग त्यासाठी आपलं देशी करणे, देशीतनं थोडं प्रगती करत जाणे, तिथनं पुढे त्याच्या भविष्यात जर त्याचं स्टार्ट जर चांगलं असलं तर ती करू शकते. म्हणजे दादांचं सांगणं एवढंच आहे, जर तुम्ही शेळीपालनामध्ये उतरणार असाल तर मोठी इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा तुम्ही थोड्या गोष्टींनी अनुभव घेत जावा, नंतर तुम्ही केलं ते कधी चांगलं मिळतं. उस्मानाबाद शेळीला आपलं रोगराई पण कमी आहे. 100% कमी. बिटल शेळीत कसं असतं, दुधाला हाय चांगले पिल्ले, पण मार्केटिंग करणं लय बिटलचं अवघड आहे. नाही, मी बघतोय स्वतः, माझा कटायचा धंदा आहे माझा स्वतःचा. मी कापायचं म्हणलं तर माझ्या अंगावर काटा येतं की बोकड जाईल का नाही, गिराईक येईल म्हणील लायला हे इथनच कापलंय काय. त्यापेक्षा आपलं देशीवर जास्त भार दिलाय आपण. काय होते बिटलचं, म्हणजे ते वजन जास्त असल्यामुळे जात नाही का? तसं काय नाही, लांब काण्याचं म्हणते ती आमच्यात, लांब काणी म्हणते. ती लांब काण्याची असल्यामुळे ती काय म्हणते टेस्ट लागत नाही, मांस म्हणजे चांगलं लागत नाही. देशी जसं चांगलं वाटतंय तसं त्याचं वाटत नाही. म्हणजे हा प्रॉब्लेम आपल्या फक्त ग्रामीण भागाच्या लोकांना प्रत्येक गोष्टी चव माहिती आहे. जर सिटीमध्ये गेलं तर त्यांना काय थोडी कळणार आहे बिटल आहे काय उस्मानाबाद